तुमचं आपल्या कुकिंग विथ कांचन या चॅनलमध्ये। आणि आज आपण मलाई मोदक बनवणार आहोत बाप्पाच्या प्रसादासाठी। त्यासाठी 1 वाटी मी इथे आपलं नॉर्मल जे बेसन घरात यूज करतो आपण ते घेतलेलं आहे। इथं पिठी साखर घेतलेली आहे। मी घरातली साखर मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेली आहे। ही पूर्ण वापरणार नाही, मी अर्धीच वापरणार आहे। इथं मिक्स ड्रायफ्रूट घेतलेले आहेत। आता मलाई मोदक म्हटलं तर मलाई आलीच तर आपण इथं पाऊण वाटी आपल्या नॉर्मल जे दूध यूज करतो आपण घरात तेच फ्रीज मध्ये ठेवून त्याची मलाई काढलेली आहे ती घेतली आहे। इथं तूप आहे, आपल्याला हे बेसन आणि रवा भाजण्यासाठी लागणार आहे। इथं रवा घेतलेला आहे, बारीक रवा, अगदी मी 2 चमचे रवा घेतलेला आहे। आणि तूप पण 4-5 चमचेच आपण वापरणार आहोत। तर चला मग आता पुढची कृती करायला घेऊया। आता कढई गरम करत ठेवली आहे, त्यामध्ये आपण 3 चमचे तूप टाकून घेऊया। आता तूप गरम झालेला आहे, त्यामध्ये रवा आणि बेसन टाकून घेऊया। मंद गॅसवरती याला छान भाजून घ्यायचं आहे। अगदी मंद गॅस ठेवायचा आहे, बेसन करपलं तर मग मोदक छान होत नाही। पाहू शकतात आता आपल्या ह्या बेसनचा कलर थोडा चेंज होत चाललाय। आता आपण अजून 1 चमचा तूप टाकूया। त्यामध्ये तुपाचा कमीच वापर केलेला आहे, जास्त तूप नाही टाकणार आहोत आपण, कारण मलाईला सुद्धा तूप सुटतं ना, त्यामुळे आपण कमीच तूप वापरलेला आहे। आणि फ्रेंड्स एवढे झटपट होतात ना, फक्त पीठ आपल्याला ना भाजण्यासाठीच वेळ लागतो। 10-15 मिनिटं मंद गॅसवरती भाजायला लागतं, त्यामुळेच वेळ लागतो। बाकी थंड झालं की वळायला साच्यामध्ये टाकून पटकन होतात ते। चला अजून याला 4-5 मिनिटं लागणार आहेत। आता पाहू शकता आता अगदी 15 मिनिटं आपण हे मंद गॅसवरती छान पीठ असं भाजून घेतलेलं आहे। आता पुढं काय करायचं ते सांगते। त्यामध्ये ना आपण आता थोडी ना ही दुधाची मलाई टाकून घेणार आहोत आणि असंच मंद गॅसवरती ह्याला पुन्हा छान परतून घ्यायचं आहे। अगदी फुलतं ते, छान फुलतं ते पीठ। मस्त फुलत राहतं ते पीठ। याला पूर्ण ड्राय करून घ्यायचं। पुन्हा अजून 2 चमचे मलाई टाकायची। असं थोडं करत करत आपण ते पूर्ण मलाई यामध्ये टाकणार आहोत। पुन्हा याला भाजून घ्यायचं छान असं, मंद गॅसवरतीच करायचं। हे ड्राय झालं की पुन्हा आपण 2 चमचे मलाई टाकूया। पाहू शकतात आता पूर्ण ड्राय झालेले आहे हे। आता पुन्हा आपण ही राहिलेली सर्व मलाई टाकून घेऊया। 3 चमचे होती, टोटल 5 चमचे मलाई आपण यूज केलेली आहे। आता पुन्हा याला ना छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान परतून घ्यायचं याला मलाईमध्ये। एवढा छान वास सुटलेला आहे ना फ्रेंड्स याचा। बेसन अगदी खमंग असं भाजल्या गेलेलं आहे आणि इतके मावा मोदक करतो ना आपण, अगदी तसेच लागतात हे मोदक, मलाई मोदक। फ्रेंड्स तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। हे पहा अजून पण हे परतल्या जाते आणि तूप सुद्धा सुटलं आता ह्याला। अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे हे। आपण ह्याला ना 2 मिनिटं परतून घेऊया। छान परतल्या गेला आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये ना हे ड्रायफ्रूट ठेवले होते ना कट करून, ते टाकून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कुठले ड्रायफ्रूट हवेत, मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत कट करून। आता ह्याला मिक्स करून घेऊया आणि ह्याला थंड करण्यासाठी, पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पिठी साखर मिक्स करायची आहे।
नाहीतर साखरेला गरम ह्यानी पाणी सुटेल आणि आपले मोदक बरोबर होणार नाहीत. पूर्ण थंड करायचं आहे आपल्याला हे सारण. छान असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला थंड करून घेऊया. पाहू शकता आता पूर्ण हे सारण जे आहे ते थंड झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता विलायची पावडर टाकून घेऊया. आणि साखर टाकायची आहे आपल्याला. जी आपण नॉर्मल साखर होती ती त्याची पावडर करून घेतलेली आहे. आणि 1 वाटीला अर्धी वाटी सुद्धा नाही लागत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आता मी हे 5 चमचे घेतलेले आहे. आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हातानेच मिक्स करणार आहोत आपण. तर मी अजून 2 चमचे साखर टाकलेली आहे. आणि फ्रेंड्स टोटल आपण अर्धी वाटी आपण साखर यूज केलेली आहे. पाहू शकता 1 वाटीला अर्धी वाटी. तुम्हाला कितपत गोड आवडतं तर त्याप्रमाणे तुम्ही मिक्स करा यामध्ये साखर. आणि पूर्ण सारण थंड झाल्यानंतरच, नाहीतर ते खूप ओलं होतं आणि त्याला पाणी सुटतं, मग तर आपले मोदकाचा आकार व्यवस्थित येत नाही. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आपण हा साचा घेतलेला आहे. आता त्यामध्ये ना आपण हे काजू आणि बदामचे थोडेसे काप टाकायचे आहेत यामध्ये. आणि मग हे सारण भरून घेऊया. चांगलं प्रेस करून घेऊया. अगोदर असं ओपन ह्याच्यातच भरून घ्यायचं, म्हणजे अगदी टोकापर्यंत जातं ते. आणि नंतर याला बंद करायचं. आणि आता ह्याच्यामध्ये सारण भरून छानपैकी ह्याला प्रेस करून घ्यायचं. हे पहा पूर्ण भरून घेतलेलं आहे. साईड चालेला काढूया आणि आता याला ओपन करूया. पाहू शकतात किती सुरेख असा हा मोदक झालेला आहे आपला. दिसतो पण किती आहे, असं वाटतं मावा मोदक आहे. तर चला आता ह्याच पद्धतीने सर्व मोदक आपण ह्या साच्याने बनवून घेऊया.